नमस्कार मित्रांनो, मी बाबासाहेब पारखे अर्थात ढवळपुरीकर. संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्यानुसार मी आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक प्रश्न विचारू इच्छितो आणि माझ्या मनामधल्या काही ज्या शंका आहेत त्या मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. म्हणजे आपल्याला त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि ते आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील आहेत. कारण का तर ते ज्या पदावर बसलेले आहेत त्या पदावरती कुठली MPSC, UPSC किंवा कुठली परीक्षा देऊन त्या पदावरती विराजमान झालेले नाही. त्या पदावर आपण त्यांना बसवलेलं आहे, ते आपल्या कामासाठी बसवलेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. तर माझा सर्वसाधारण पहिला प्रश्न असा राहील, की तुम्ही जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांची पेन्शन बंद केलेली आहे. हा सर्वसाधारण प्रश्न आहे आणि का बंद केली? तर तुमचं उत्तर साहजिकच असणार आहे, की त्या पेन्शनमुळं सरकारच्या तिजोरीवर इतर तिजोरीवर बोजा पडतो, अतिरिक्त बोजा पडतो. हा तुमचं उत्तर असणार आहे. साधारण एक गेज केलं म्हणून. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे, जर शिक्षकांची तुम्ही पेन्शन बंद करू शकता, तर तुम्ही आमदार, खासदार किंवा मंत्र्या-संत्र्यांची पेन्शन का बंद करू शकत नाही? त्यांना पेन्शनची काय गरज आहे? कारण ते मुळातच 5 वर्षासाठी तुम्हाला आम्ही सत्तेवर आणतो. म्हणजे आमच्या कामासाठी आणतो सत्तेवर. तर तुम्ही त्याचा गैरवापर करून 5 वर्षानंतर एवढी धनसंपदा कमवता, की तुमच्या 5 पिढ्या बसून खातील. तिथं शिक्षक जे आहेत, ते पोट तिडकीनं मुलांना शिकवतात किंवा जे समाज पिढी घडवण्याचं काम ते करतात. 35-30 वर्षे ते सर्व्हिस करतात. मुळात त्यांना तुम्ही एवढं जाचक केलेलं आहे का तुम्ही CETची परीक्षा द्या, तुम्ही अमकं करा, तुम्ही तमकं करा किंवा तुम्ही नंतर एकदा शिक्षक झाल्यानंतर तुम्ही मतदानाच्या याद्यात ते बघा कोणाची डबल नावं आहेत किंवा जनगणना करा किंवा इतर भरपूर असे कामं त्यांना असतात. तर तुम्हाला फक्त आमच्या कामासाठी आम्ही तिथं बसवलेलं आहे आणि तुम्ही मुळात 5 वर्षासाठी असता. त्याच्यात तुम्ही म्हणजे तुमचं सरकार जे आहे, ते टोटल असं काय म्हणतात ना त्याला आपण अंधश्रद्धेकडं झुकलेलं आहे. म्हणजे कुठल्याही कामासाठी बुवाबाजी करणे, तांत्रिक-मांत्रिकाकडे जाणे, हे तुमचे धंदे चालू आहेत. तसं शिक्षक हा अंधश्रद्धा निर्मूलन करायचं काम करतो आणि जी युवा पिढी आहे त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम करतो. आणि तुमचं सरकार काय करतं, की तुम्ही जी युवा पिढी आहे त्यांना राजकारणात खेचून किंवा त्यांच्या एक काय म्हणतात ना आपण डोक्यात असा किडा घालायचा जातीचा, जाती-जाती भेद निर्माण करणं आणि आपापसात त्या तरुणाला भिडून द्यायचं. म्हणजे कुठेतरी त्यांचं जे युवा पिढीचं जे काय म्हणतात ना आपण टर्निंग पॉईंट असतो, त्या टर्निंग पॉईंटला तुम्ही तुमच्याकडे खेचता आणि त्यांची पिढी बरबाद करायचं काम तुम्ही चालवलेलं आहे. तुम्ही तुमचे कामधंदे करून, भडकाऊ भाषण करून मोकळे होता. जी युवा पिढी आहे त्याचं रक्त नवीन असतं. नवीन असल्यामुळे त्यांचं रक्त सळसळतं आणि ते मागला पुढला विचार करीत नाही. मागला पुढला विचार करीत नाही, डायरेक्ट भिडत कीची भानगडी त्यांच्या होतं. तुम्ही मात्र एसीमध्ये बसून राहता. सामोरं कोणाला जावं लागतं, यांना जावं लागतं. म्हणजे जे त्यांचं करिअर आहे ते तिथं बरबाद होऊन जातं. तुम्ही हे धंदे लावलेले आहेत. तसं शिक्षक तसं करीत नाही. शिक्षक पोट तिडकीने पोरांना शिकवतात आणि तुम्ही त्याच्यात काय आणलंय, मुलांना मारू नका, हात लावायचा नाही, हे करायचं नाही. मग त्याचे परिणाम काय होऊ राहिलेत? मुलं शिक्षकांना वर्गात मारू राहिलेत. म्हणजे तुम्ही एवढा बेकार दर्जा शिक्षणाचा करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि तुमची पेन्शन काय कारणाने तुम्हाला ठेवली? 5 वर्ष तुम्ही फक्त म्हणजे त्या पदावर असता. ते बी आम्ही तुम्हाला बसवतो. त्याच्यात तुमची मरेपर्यंत पेन्शन चालू. ₹50,000 पेन्शन चालू. कशाला पाहिजे तुम्हाला पेन्शन? बंद करून टाका ना तुमची पेन्शन. आणि पगार बी तुम्हाला 2.5 लाख, 2 लाख, 3 लाख. कशाला पाहिजे तुम्हाला एवढी पगार? कारण तुम्ही 5 वर्षात एवढी संपत्ती, बंगल्यावर बंगले, जमिनीवर जमिनी होत्या. ते शिक्षकाला तेवढं साध्य होत नाही, एवढी सर्व्हिस करून. मग तुम्ही अशा दाचाकाठी का नाही लावीत बरं? एखादा अर्थमंत्री हा अर्थतज्ञ पाहिजे. एखादा आरोग्यमंत्री उच्च शिक्षित डॉक्टर पाहिजे. एखादा गृहमंत्री एक संविधान तज्ञ पाहिजे. म्हणजे असे निकष नाही लावता येत का तुम्हाला? मग शिक्षकांनाच एवढे निकष का? तुमची Z+ सिक्युरिटी काढून घ्या. तुमचे पेन्शन बंद करा. ज्योती जरीवर अतिरिक्त ताण पडला तो आपोआप बंद होणार आहे. आपले एक आमदार होऊन गेले, त्यांचा आदर्श घ्या ना, गणपतराव देशमुख. ते शेवटपर्यंत रिक्षानेच हिंडले आणि एसटीने हिंडले. त्यांनी कुठली Z+ सिक्युरिटी घेतली नाही. का नाही घेतली? त्यांना घेता येत नव्हती का? ते नुसतं त्यांचं नाव कापी होतं त्यांना निवडून येण्यासाठी. त्यांना असे तुमच्यावानी 5-5, 10-10 हजार वाटावं नाही लागले का? फक्त नाव कापी होतं गणपतराव देशमुखांचं. सुधरा जरा. कवर गोरगरिबांना खायचे कामं करता. मी फक्त एवढं म्हणतो, तुम्ही शिक्षकांची पेन्शन चालू करा. ते म्हातारपणी त्यांना कामं येतंय. आयुष्यभर ते पिढी घडवण्याचं काम करतात आणि शेवटी त्यांना दुःखाला सामोरं जावं लागतं. म्हणून त्यांची मंथली पेन्शन चालू करा.
एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी तुम्ही जर ती पेन्शन चालू केली आणि जे कायदे करायचे आहेत, मला अजून दुसरा एक मुद्दा असा आहे, तुम्ही ज्या टायमाला सभा घेता, तुमची प्रचार सभा घेता, तुम्ही कुठलं तुम्हाला मोर्चा असेल त्याची सभा घेता, तुम्ही कार्यकर्त्यांची सभा घेता किंवा कुठं काय असेल तर तुमची सभा 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 चालूच असतात. मग मला एकच प्रश्न असा आहे, जर तुम्ही याच्यासाठी सभा घेऊ शकता, तर एक मी सजेस्ट करतो, तुम्ही समजा तुम्हाला कुठला कायदा पारित करायचा आहे, कुठल्या कायद्याचा जी-आर काढायचा किंवा काय काढायचं आहे, तुम्ही ते चार भिंतीच्या आत न करता समजा असं एखादं मोठं ग्राउंड बुक केलं आणि तिथं असे सगळे बोलावले आणि तुमच्या स्टेजवर कायदे तज्ञ किंवा काय असेल ते केले, बसवली आणि समोरासमोर फेस टू फेस पब्लिकला प्रश्न विचारून हा कायदा पारित करायचा आहे. याच्यातले फायदे तोटे तुम्ही पब्लिकला जर सांगितले, पब्लिकवरून जर फायदे तोटे तुम्ही माहीत करून घेतले किंवा याचा म्हणजे पब्लिक प्रश्न विचारणार तुम्ही हो कायदा पारित केल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा काय, त्याच्या वाटा पळवाटा काय असतील, त्या सगळ्या त्याच्यात सर्वानुमते संमत होऊन तो कायदा जर पास झाला तर तो कायदा तुम्ही मग विधान भवनात पास करा. असं नाही होऊ शकत का? आता नेपाळमध्ये काय घडलंय? नेपाळचे बालिंशाह आदर्श घ्या त्यांचा. आणि मेन मुद्दा काय आहे, मला आता ह्या पिरियडला ह्या सिच्युएशनमध्ये एकच बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आठवतंय, की बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी उगाच का म्हणून गेले, शिका आणि संघटित व्हा. हुशार होते त्या टायमाला, ते सांगून गेलेत. आपल्याला अजून कळलं नाही पण आत्ता कळतंय. आणि हे वाक्य अंमलात आणलं नेपाळनी. कोणी? नेपाळनी. शिका संघटित व्हा. ते शिकले, संघटित झाले, काय झालं? क्रांती झाली. आपल्या महाराष्ट्रात कधी व्हायची ती वेळ यांनी आणली. म्हणून हात जोडून विनंती, शिका संघटित व्हा. जे आपल्याला शिकवतात, शिक्षक लोक संघटित करतात, त्यांच्यावर कामाचा एवढा बोजा टाकलाय, ससेमिरा लावलाय का त्यांचं लक्ष विद्यार्थ्यांक नाही. ध्यानात घ्या. म्हणजे शिक्षकांचं खच्चीकरण करायचं काम चालू आहे. शिका, संघटित व्हा आणि क्रांती घडवा. जय भवानी, जय शिवाजी, जय श्री संत सद्गुरू बाळू मामा.